नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी आलो मित्रांनो. ही जी जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आलेली मित्रांनो, त्याचा जी-आर आलेला आहे. जमाबंदी आयुक्तालय आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयामधील एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व महसूल माहिती तंत्रज्ञान कक्षाकरिता अपर जिल्हा अधिकारी संवर्गातील 2 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं महसूल व वन विभागाकडनं दिनांक 4 मार्च 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. या जी-आरमध्ये आता कशा पद्धतीने पदे भरली जाणार आहे, पगार काय असणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी एकाच व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि आपली Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Facebook ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो, हा जो जी-आर आलेला आहे, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख कार्यालयामधील एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष व महसूल माहिती तंत्रज्ञान कक्षाकरिता अपर जिल्हा अधिकारी संवर्गातील 2 पदे निर्माण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे. महाराष्ट्र शासनाकडनं महसूल व वन विभागाकडनं दिनांक 4 मार्च 2026 चा लेटेस्ट असा हा जी-आर असणार आहे. आता याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. आता सगळ्यात आधी प्रस्तावना दिलेली आहे, जी की आपण वाचून घेऊ. महसूल विभाग हा राज्याच्या प्रशासनाचा कणा असून खुद्द महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग तसेच भूमी अभिलेख विभाग हे स्तरावर मालमत्तांशी संबंधित कामकाज हाताळतात. नागरिकांना जास्तीत जास्त लोकाभिमुख सेवा देण्यासाठी या तिन्ही विभागात संगणकीकरणाचे विविध उपक्रम कार्यरत आहे. त्याचबरोबर भूसंपादन शाखा तसेच मदत व पुनर्वसन विभागाअंतर्गत संगणकीकरणाच्या विविध प्रणाली विकसित करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे या सर्व विभागातील संगणकी करणाऱ्या कामकाजाचे परिचालना, व्यवहार व्यवहा व्यवहार्यता, त्याच्यानंतर राज्यव्यापी अंमलबजावणी तसेच समन्वयाच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 1 ते शासन निर्णयाने एकात्मिक प्रकल्प अंमलबजावणीची कक्ष स्थापन करण्यात आलेले आहे. तसेच महसूल विभागाकडील ई ई फेरफार, ई चावडी, ई पीक पाहणी इत्यादी प्रकल्पांकरिता जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख पुणे यांच्या या कार्यालयात कायमस्वरूपी महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापना करण्यात आलेला आहे. सदर दोन्ही कक्षांकरिता अपर जिल्हा अधिकारी संवर्गातील 2 पदे निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती. त्यानुसार शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. आता शासन निर्णय दिलेला आहे. आता महसूल विभागाने संगणकीय करणाऱ्या कामकाजाचे परिचालना, व्यवहार्यता, राज्यव्यापी अंमलबजावणी तसेच समन्वय समन्वयाच्या अनुषंगाने एकात्मिक प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापना करण्यात आलेला आहे. तसेच महसूल विभागाकडील ई फेरफार, ई चावडी, ई पीक पाहणी इत्यादी प्रकल्पाकरिता जमाबंदी आयुक्तालय कार्यालयात कायमस्वरूपी महसूल माहिती तंत्रज्ञान कक्ष स्थापना करण्यात आलेला आहे. सदर दोन्ही कक्षांकरिता अपर जिल्हा अधिकारी संवर्गातील याच्यामध्ये आपल्याला सर्वचे S25 सॅलरी त्यांना असणार आहे. 78,800 पासून बेसिक सॅलरी स्टार्टिंग होणार आहे. तर 2,09,200 रुपये इतका आपल्याला या वेतन श्रेणीतील प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण 2 पदे निर्माण करण्यास याद्वारे मान्यता देण्यात येत आहे. आता याच्यामध्ये 2 नंबरला लिहिलेले आहे, सदर अपर जिल्हा अधिकारी संवर्गाच्या 2 पदांना उच्चस्तरीय सचिव समितीच्या दिनांक 9/1/2026 च्या झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. 3 नंबरला शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 22/2/2026 च्या बैठकीत निर्माणानुसार निर्गमित करण्यात येत आहे. अशा पद्धतीची हे 2 पदे निर्माण करण्यात येणार आहे. आता जे पदे आहेत MPSC मार्फत भरले जातील, कारण की हे मोठे पदे आहे. जे अपर जिल्हा अधिकारी वगैरे हे जे असतात, डेप्युटी कलेक्टर वगैरे यांचे पदे हे MPSC मार्फत काढले जातात, नाहीतर UPSC मार्फतही घेतले जातात. ओके, तर आता ही त्यांची MPSC UPSC मधून जेव्हा भरती निघेल त्यामार्फत ही पदभरती करण्यात येणार आहे. तर आपल्यासाठी सुवर्ण संधी आहे. MPSC मार्फत किंवा UPSC मार्फत आपल्या अभ्यासाला आपण लागा. अशी खूप सारे पदे अजून निघणार आहेत आणि खूप सारे जी-आर इथं आलेले आहेत. ओके, तर लवकरच त्याची अपडेट वगैरे येईल. याची अपडेट वगैरे आली MPSC मार्फत किंवा UPSC मार्फत, तर लगेच आपण फॉर्म भरायला सुरुवात करा. ओके, तर आता मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ रिलेटेड डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आणि आपल्याला या व्हिडिओ रिलेटेड आपल्याला पी-डी-एफ फाईल पाहिजे असेल तर मला टेलिग्राम चॅनल WhatsApp ग्रुपला मेसेज करा. तर तुम्हाला पी-डी-एफ फाईल शेअर करून देईन. टेलिग्राम चॅनल WhatsAppची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या व्हिडिओ रिलेटेड काही बोलायचं असेल तर मला Instagram, Facebookला मेसेज करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशीच तुमच्यासाठी नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीज असतो. अशाच नवीन-नवीन जॉब अपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक